हम मौजूद है इस समय कलवा में। हमारे साथ जो है दीपिका क्षीरसागर जी मौजूद हैं। आज हल्दी कुमकुम का कार्यक्रम रहा बड़े पैमाने पे। तकरीबन 400-500 महिलाओं को जो है बुला करके इन्होंने सम्मान किया। साथ में हमारे सनातन धर्म हिंदू धर्म में कहा जाता है कि नारियों को जो है दीर्घायु, इसके साथ साथ उनके पतियों की आयु बढ़े, इसी कल्पना को लेकर के हल्दी कुमकुम का कार्यक्रम किया जाता है। हमारे साथ में जो है मैडम मौजूद है। मैडम, क्या कहेंगे, आज हल्दी कुमकुम का कार्यक्रम रहा, किस प्रकार से पूरा कार्यक्रम रहा, थोड़ा सा बताइए। सर्वात प्रथम हळदी कुंकू एक सौभाग्यवतीचं लेणं असं म्हणता येईल आपल्याला. जे महिला लग्न करतात ते त्यांच्यासाठी हे सौभाग्य एक प्रतीक मानलं जातं. तर त्याप्रमाणे मी आपल्या इथे घोलाई नगरमध्ये सगळ्या महिलांना हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हे एक निमित्त आहे हळदी कुंकू ह्या उद्देशाने. जे महिला घरी असतात किंवा दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असतात, या एक निमित्ताने एकमेकांना भेटतात. जरा त्यांचे छान गप्पा गोष्टी होतात, एकमेकांशी बोलणं शेअर होतं आणि एकमेकींसोबत राहून जरा टाइम चांगल्या पद्धतीने आपला टाइम स्पेंड करता येतं. हे एक निमित्त आहे की हळदी कुंकूचा कार्यक्रम, तर त्या हिशोबाने हे आयोजन केले आहे. आशा करता है तमाम आई जो है, और देखा जाए आपका एक वक्तव्य रहा जो है कि जब भी कोविड काल था तो उसमें आशा कार्यकर्ताओं ने काफी काम किया जो है, तो आशा कार्यकर्ताओं को आप बुला करके सम्मान भी किए। इसके साथ साथ हल्दी कुमकुम का क्या निवेदन है? आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका हे खरं बघायला गेलं तर खूप लो लेवलवरती, ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करतात. असं मला कोरोना काळात आणि त्याच्यानंतरही दर्शनास आलं आणि असं बघण्यात आलं की ते खूप एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतात, पण त्यांचा सन्मान किंवा एक त्यांना मोटिवेशन कोणी करत नाही. तर एक त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये मोटिवेशन किंवा त्यांच्यामध्ये अजून जोरात काम करण्याचा उत्साह वाढावा, त्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक सन्मान मिळावा, सन्मानच्या उद्देशाने पण हे कार्यक्रम आहे. कितनी वर्षों से करती आ रहे हैं जो है इस प्रकार से लोगों का सम्मान? तसं मी त्यांना कोरोना काळमध्ये बघितलं, हे सगळं त्यांचं ऑब्झर्व केलं, पण त्या टायमाला लोकांशी भेटणं पॉसिबल नव्हतं, जास्त जण भेटू शकत नव्हते. म्हणून त्याच्यानंतर जसं मी लक्षात घेतलं, त्याच्यानंतर अंदाजे 3 वर्षापासून मी हे कार्यक्रम करते आता. जी, हमारे साथ दीपिका क्षीरसागर जी है, जिन्होंने 100-500 महिलाओं को बुला करके उनका सम्मान किया। साथ में कैसा है, किसी महिला का यदि आप सम्मान करते, गौरव बढ़ाते, निश्चित तौर से वो सराहनीय कार्य रहता है। आने वाले समय में किस प्रकार से इनकी समाज सेवा आगे चलेगी, इसके साथ साथ किस प्रकार से महिलाओं के लिए इनकी योजनाएं रहेंगी, ये तो आने वाला तय ही कहे। मी दीपिका मयूर क्षीरसागर. मी इथे घोलाई नगरमध्ये कमीत कमी 4 वर्षापासून समाजसेविका म्हणून काम करते. तर इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजन केला आहे, ज्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका जे आहेत ते ग्राउंड टू अर्थ जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करतात, खूप मेहनत घेतात. आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल, कोरोना काळमध्ये खरी मेहनत त्या लोकांनी घेतली आहे, जे आशा वर्कर होते. घरोघरी जाऊन चेक करणं, वॅक्सिनेशन जे काय असेल किंवा इतर वेळेसही ते आरोग्य शी संबंधित हे करतात. परत पोलिओचे जे डोस असतात 5 वर्षाच्या मुलांपर्यंत, ते घरोघरी जाऊन सगळ्यांना देणं, सगळ्यांचा डेटा खूप छान पद्धतीने ते काम करतात. तसंच अंगणवाडी जे पालक आपल्या मुलांना शिकवण्याची परिस्थिती नसते, काही कारणास्तव त्यांच्या वयात वेतन कमी असल्यामुळे ते मुलांना शाळेत पाठवू शकत नाही. तर त्यामुळे आपले मुख्यमंत्री आणि देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार दादा, परत आपल्या सरकारच्या माध्यमाने बरेचसे स्कीम, तसेच अंगणवाडीला जे दुपारचं जेवण मिळतं लहान मुलांना, त्या उद्देशाने मुलं शाळेत जाऊन शिकतात. पण परत हा जो एरिया आहे, घोलाई नगर म्हणा किंवा कळवा पूर्व म्हणा, हे जरा लोअर लेवलचा एरिया आहे, ज्यामुळे इतकं कमवणारे पॅरेंट्स नाही आहे जे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण अफोर्ड करू शकतात. त्यामुळे अंगणवाडीच्या वतीने ते चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना शिक्षण देतात. तसंच त्या महिलांना पण एक सन्मान म्हणून मी हळदी कुंकूच्या ह्याच्याने त्यांचा सन्मान, एक वाण देऊन किंवा एक छोटंसं गिफ्ट देऊन त्यांचा उत्साह वाढवायचा प्रयत्न करते.